ते काय आहे, शेतकऱ्यांचा मी राग समजू शकतो या सगळ्या गोष्टींचा, आणि तो राग आलाच पाहिजे. ते जे काही करतायत ते काही गैर नाही. फक्त जे इथे मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी गिरणी कामगारांचं झालं तसं शेतकऱ्यांचं होऊ नये, की तिथेही कोणा मालकाला त्रास नाही झाला, गिरणी कामगारांना त्रास झाला. इथेही काही सरकारला त्रास होणार की नाही होणार, इथे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. आधीच आत्महत्या होत आहेत, आणि निदान आता तरी सर्वांना हळूहळू समजत असेल की हे थापा मारून सत्तेवरती आले, खोटं बोलून सत्तेवरती आले. हे आता सगळ्यांना कळत असेल. प्रत्येक गोष्टीमध्ये हे ज्या प्रकारच्या योजनांमध्ये जे आकडे सांगतायत, आहेत कुठे पैसे यांच्याकडे? यांच्याकडे पैसे नाहीत. आज जे बोलतायत की तिजोरीवरती बोजा येईल म्हणून, मग विरोधी पक्षामध्ये असताना माहीत नव्हतं काय ना? आम्ही सत्तेवरती आल्यावरती आम्ही कर्जमाफी करू म्हणून सांगतायत, आणि सत्तेवरती आल्यानंतर आता तुम्ही कारणं सांगताय या सगळ्या गोष्टींची. हे तेव्हा तुम्हाला माहीत नव्हतं? म्हणजे एक सरकार घालवण्यासाठी म्हणून तुम्ही शेतकऱ्यांशी खोटं बोललात, लोकांशी खोटं बोललात, कामगारांशी खोटं बोललात, सगळ्यांशी खोटं बोलून तुम्ही सत्तेवरती आलात. आणि आता सांगता की तुम्ही पंतप्रधानांनी सांगितलं होतं ना तूर लावायला, मग आता कसली कारणं सांगताय तुम्ही? ज्या ज्या गोष्टी हे बोलत आले आजपर्यंत, आज तो काय तो तुमचा जीएसटी, विरोधी पक्षामध्ये असताना जीएसटीलाच विरोध केला होता. जेव्हा काँग्रेस आणत होती तेव्हा काँग्रेस सांगत होती ज्या वेळेला की बाबा हा विषय काँग्रेस भाजप बीजेप हा नाही आहे, प्रश्न असा आहे तुम्ही खोटं बोलून सत्तेवरती आलात. तुम्हाला तेव्हा माहित नव्हतं का या गोष्टी काही होऊ शकत नाहीत त्या? आणि सतत खोटं बोलणं की आता ते मागच्या वेळेला मी बोललो ना, काय 30,000 विहिरी बांधल्या. कुठच्या विहिरी बांधल्या? नव्याने 30,000 विहिरी बांधायला ठरवलं, किती वेळ लागेल? अगोदरच्या विहिरी मोजायच्या आणि सांगायचं आम्ही बांधल्या म्हणून. सतत आणि सातत्याने खोटं बोलत राहणं. आज शेतकरी संपावरती गेले, उद्या अजून कोणीतरी जातील. एक गोष्ट तुम्हाला मुळात शेतकरी बांधवांना पण समजून सांगितली पाहिजे. या सगळ्या गोष्टी हा नुसता कर्जमाफीने हा प्रश्न सुटणार नाही. शेतीसाठी म्हणून ज्या इतर गोष्टी ज्या पाहिजेत, मला असं वाटतं तो ह्यांचा समितीचा अहवाल होता ना, स्वामीनाथन कमिटीचा, त्याच्यात ज्या काही गोष्टी सुचवल्या होत्या त्या का नाही होत आहेत? त्यांना कोल्ड स्टोरेजेस मिळत नाहीये, त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी चांगले रस्ते मिळत नाही. इतर ज्या गोष्टी करायला पाहिजेत, सरकार म्हणून ज्या करायला पाहिजेत त्या होत नाहीयेत. उद्या ज्यावेळेला माल येतो ठेवायचा कुठे? एवढ्याही साध्या गोष्टी होत नाहीयेत. त्यात मला असं वाटतं आता हे गेल्या 3 वर्षामध्ये जेव्हा सत्तेवरती आले, जवळपास 9,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 9,000. याच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं भांडवल करत करत हे सत्तेवरती आले आहे, आणि 3 वर्षामध्ये 9,000चा आकडा गाठला गेला शेतकऱ्यांचा. आणि बस आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचायचं. आता सगळे दौरे करतील, शेतकऱ्यांना भेटतील, शेतकरी बांधव तिकडे असेलच. याचं नक्की उत्तर काय या सगळ्या गोष्टींचं? साहेब, आज सभेचा दुसरा दिवस आहे, प्रत्येक तासाला परिस्थिती चिघळते. अशात तुम्ही मुख्यमंत्र्यांनाही आणि शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? हे बघा, प्रश्न असा आहे की मग आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे की आम्ही खोटं बोलून सत्तेवरती आलो. हे सांगायला पाहिजे तुम्हाला. आणि जर समजा तुम्हाला शक्य आहे, उद्या जाहीर करा. बरं, शेतकरी बांधवांकडनं, इतर अनेक समित्यांकडनं अनेक गोष्टी अशा आलेल्या आहेत त्यांच्याकडे की बाबा हे तुम्ही करू शकता, या गोष्टी करू शकता, या गोष्टी करू शकता, अशा विविध काही योजना त्यांच्याकडे आलेल्या आहेत. करायचंच नाही म्हटल्यानंतर तुम्ही काय करू शकता? हे म्हणजे मी तुम्हाला आठवत आहे, मी एक साधारणपणे काँग्रेसचं सरकार असताना बोललो होतो की शिवाजी महाराजांचं स्मारकाचं
बरोबर आहे की हे होऊ शकत नाही. आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं याला 5 ते 7 हजार किंवा 8,000 कोटी रुपये लागतील किंवा किंवा 10,000 कोटी रुपये लागतील. तेव्हा आठवतं मी बोललो होतो. आज काय चालू आहे? रोजच्या रोज चालू आहे त्यांचं. कारण ह्यांच्या मनात इच्छा नाहीच आहे कोणाच्या. महाराजांचं स्मारक करायचं म्हणून ते तुमच्या काय जाहीरनाम्यामध्ये टाकायचं, शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू म्हणून तुम्ही टाकायचं, वाटेल त्या घोषणा केल्यात आणि आता पूर्ण करता येत नाहीयेत. मला खरंच सांगतो, मी आज खूप दिवसांनी तुमच्याशी बोलतोय मी हा विषय. मला खरंच समजत नाही, वर्तमानपत्र वाचून चॅनल बघून मला समजतच नाहीये काय चाललंय नेमकं. आजही त्या ATM मध्ये पैसे नाहीयेत, लोकांना पैसे मिळत नाहीयेत, काय सगळं शांत आहे. हिंसाचार सुरू आहे या संपामध्ये किंवा आंदोलन, हिंसाचार हा होणारच. पण सीएमचा थेट आरोप आहे की याला विरोधी प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टीला पूर्वी फूस हेच लावत होते ना, विरोधी पक्षात असताना फूस हे लावत होते. आज शेतकऱ्यांची भावना म्हणून काय आहे की नाही, आज त्यांचं काही म्हणणं म्हणून आहे की नाही की लगेच तुम्ही त्याला पक्षीय लेबल लावून टाकणार. ते मांडतायत तो विषय योग्य आहे का अयोग्य आहे, त्याचा पक्षाशी काय संबंध कुठच्याही. कोणी का पक्ष असे ना, साहेब 5 तारखेला महाराष्ट्र बंदचा कॉलही देण्यात आला शेतकऱ्यांकडून. अशा प्रकारची परिस्थिती आहे. नाही, मी परत तुम्हाला सांगतो की हे महाराष्ट्र बंद करणे, संपावरती जाणे, मला यातनं बाहेर काय पडणार आहे. आता साधी गोष्ट आपण बघूया की हे गेले काही महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मोर्चे निघाले, असंख्य ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले. काय झालं पुढे? आपल्याकडे प्रश्न उभे राहतात, त्याची उत्तरं सापडत नाहीत आणि नंतर सगळं विरघळून जातं. मला राग त्या गोष्टींचा येतो की ह्या सगळ्या गोष्टी नंतर लक्षातच कोणी ठेवत नाही. मग आता साधी गोष्ट घ्या ना, आता वर्तमान आज चॅनलवरती काय दाखवलं जाते, आज काय सीमेवरती धुमाशान सगळं चालू आहे हेच दाखवलं जातंय ना, हो की नाही? बरोबर ना. आणि 4 तारखेला भारत पाकिस्तान मॅच बघायची. एक तर तुम्ही खोटं दाखवताय चॅनलवरती, वर्तमानपत्रात खोटं येतंय, खरं तर असं काही घडतच नाहीये, किंवा आमची मनं मेली. इथे शेतकरी मरतोय, मरू देत. तिथे आमचा जवान मरतोय, मरू देत. आम्ही भारत पाकिस्तान मॅच बघायला मोकळे. पुन्हा निवडणुका आल्या की पुन्हा या मतदानाच्या सगळ्या आकड्यांवरती हुल्लडबाजी परत सुरू, पैसे वाटायला सुरुवात. अगोदर काय झालंय सगळं विसरून जायचं. आज अनेक पक्षांनी पाठिंबा दाखवलेला आहे. मनसे सुद्धा शेतकऱ्यांच्या या संपाला पाठिंबा देणार का जाहीर? माझा त्यांच्या भावनेला पाठिंबा आहे. प्रश्न असा आहे की ह्या संपांना पाठिंबा किंवा असल्या गोष्टींना पाठिंबा आहेच, मी त्यांच्या बरोबरच आहे, त्याचा काही प्रश्नच येत नाही. पण ह्यातनं बाहेर काय पडणार आहे याचं उत्तर काय? ज्या प्रकारच्या गोष्टी शेतकरी बांधवांना हव्या आहेत त्या मिळणार आहेत का? त्यांना त्या प्रकारची गोडाऊन्स मिळणार आहेत का? त्या प्रकारचे त्यांना ते एअर कंडिशन काय आहेत तुमचे वेअर हाऊसेस हे त्यांना मिळणार आहेत का? त्यांना हमी भाव मिळणार आहे का? आणि जर मिळणार नसेल तर तो, मला असं वाटतं, तो जो राग आहे कुठच्याही गोष्टींचा, हा राग काय 2-4 दिवसात विसता कामा नये. नवीन कुठचाही प्रश्न निर्माण होणार, मग नवीन काहीतरी तुमच्या बातम्या सुरू होणार, मग नवीन काहीतरी प्रतिक्रिया येणार. महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांमध्ये मनसेने ही ठोस भूमिका घेतलेली आहे. मग ते टोल नाक्याचं आंदोलन असो किंवा मराठी पाट्यांचं, मग यावेळेला अशी काही खास भूमिका तुम्ही शेतकऱ्यांसाठी घेणार का? आता काय सांगितलं, म्हणजे काही खास हा प्रश्न काही नाही. माझा त्यांना पाठिंबा आहे या सगळ्या गोष्टींसाठी. ते जर कायम हा राग राहिला तर अर्थ आहे त्याला.
पुन्हा जरा पाऊस सुरू झाला की परत सगळ्या गोष्टी त्या पावसात मध्ये विरघळून जाणार असतील, यातनं नाही साहेब, पडत आंदोलनात तसं. बरेच वेळा फाटे फोडल्या किंवा सरकार सुद्धा ते शमवण्याचा प्रयत्न करत असं एक चर्चा असते. त्यात अण्णा हजारांनी सुद्धा त्यांचं नाव तिथे समोर आलं की मी निगोशिएशन्स करायला तयार आहे. तुम्हाला असं वाटतं की सरकारतर्फे अण्णा कार्ड वापरलं जातं की नाही? ते अण्णा हजारे वगैरे हा विषय नाही आहे. मला असं वाटतं शेतकरी जी भावना व्यक्त करतायत, जे त्यांचे प्रश्न आहेत हे सुटले पाहिजे. आणि अण्णांच्या नावाने चर्चेला वेगळं अण्णांच्या नावाने सुटत असेल तर अण्णांच्या नावाने प्रश्न सुटणं गरजेचं आहे. अण्णा मध्यस्थी करणार असतील तर अण्णांनी मध्यस्थी करावी, त्यांनी प्रश्न सोडवावा. प्रश्न आहे कोणाच्या वाण्याने विंचू मेला हा नाही आहे, विंचू मारणं गरजेचं आहे. पण साहेब वाटतं की होणार नाही सरकार तेवढं अशा अनेक आहे. आजपर्यंत अनेक घोषणा झाल्या, वाटत होत्या की होतील. तुम्ही स्वतः सीएम ना भेटून या प्रकरणी नाही, काय नाही, काय. गांभीर्याने घ्या यासाठी काही आवाहन? आता काय करायचं म्हणजे गंभीर चेहरा घेऊन जायचा त्यांच्यासमोर? नाही, विविध विषयांवर तुम्ही आपण भेटला गेला आहात. आहात. नाही, भेटलो, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये बिलकुल करू बिलकुल करू बिलकुल करू ह्याच्यामध्ये ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आतापर्यंत जो तुमचा अनुभव होता त्याच्यामुळे मला विश्वास वाटत नाही का हे सरकार काही करेल. ते जे तुम्ही भेटलात इतक्या घोषणा करून ठेवल्यात निवडणुकीच्या आधी, इतक्या घोषणा करून ठेवलेल्या आहेत, निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर इतक्या घोषणा करून ठेवलेल्या आहेत. कशा पूर्ण होणार आहेत? कुठे पैसे यांच्याकडे? ह्यांच्याकडे नवीन नवीन योजनांना नवीन नवीन नावं आहेत. त्याच्यासाठी एक त्यांची कमिटी वेगळी असते, अशी काहीतरी गोंडस नावं द्यायची त्यांनी आणि भुलवत ठेवायचं. दरवेळेस कुठल्या प्रश्न आला की सरकार म्हणतं की आमचा अभ्यास सुरू आहे कर्जमाफी शाळेत जा. पॉलिसी मेकिंग काहीच नाही. एक्सपोर्ट केलं असतं, काहीच- आजच्या तारखेला ही अशा परिस्थिती खूप नसती. गोष्टी आहेत. बघा, प्रश्न असा आहे की आता ह्या त्या उत्तर प्रदेशमध्ये काहीतरी जाहीर केले हम्म. की आम्ही कर्जमाफी देऊ. कशी? मुळात त्या उत्तर प्रदेशमधनं लोक बाहेर निघतात आणि आमच्या राज्यात येत आहेत. त्या राज्यात आहे सगळा खडखडाट. ते कोण? त्यांचे मुख्यमंत्र्यांचं नाव काय? योगी आदित्यनाथ. आदित्यनाथ. ते त्यांना वाटेल लवकरात लवकर आम्ही ते स्वतः नरेंद्र मोदी होतील, त्याच्यामुळे ते वाटेल त्या घोषणा देत सुटले. साहेब, सरकारमध्ये शिवसेना देखील आहे. तर त्यांच्याकडनं मला काय वाटत नाही, मला ते वाटत नाही, मला ते कुठेच आहे, कुठे आहे तेच कळत नाही. नाही, दबाव आणण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. नाही नाही, दबाव बिबाव नाही. ते आपल्या अंडी उभवण्यामध्ये आपापली त्यांची जी काही दिलेली आहेत, त्यांना खाती दिलेली आहेत, तिथे इथे रोज सकाळी वाकून बघतात खाली, नवीन अंड पडलं का घरी येऊन जातात. याच्या पलीकडे त्यांना काही इंटरेस्ट दिसत नाही. फक्त काहीतरी तुमच्यासाठी तुम्ही ज्यावेळेला जाता त्यावेळेला फक्त काहीतरी बातम्या द्यायच्या. नाही, मला खरंच सांगतो ना, मला ह्या सगळ्या रोजच्या ज्या बातम्या बघूनच वीट आला मला. ना लोकांमध्ये कुठच्या प्रकारची चीड आहे, ना राग आहे, ना काही आहे. मला ते आता रोजची तुमची जे फुटेजेस येतात ना, त्या काश्मीरमध्ये जे काय चालू आहे ते, आणि त्याच्यानंतर 4 तारखेचे मॅच पण आपली लोक बघणार, आणि त्याच्यावरती आता तुमच्या चॅनल साहेब, बिनल हाच विषय आहे की तुमचं काय मत आहे की भारत पाकिस्तान मॅच होते 4 जून? नाही, बघा ना, आनंदाने बघा, आनंदाने बघा. मला असं वाटतं तिकडे एक स्टँड पण ठेवावा, जे आपले शहीद जवान जे झाले ना त्यांच्या कुटुंबियांसाठी पण एक स्टँड ठेवा. ते पण बघतील काय नालायक देशामध्ये आपण जन्माला आलो. साहेब म्हणजे अशा पद्धतीचे सामने होऊ नये हे तुमचं थेट मत आहे. अशा पद्धतीचे सामने म्हणजे दोन आपण देशांमध्ये जे अहो, ह्या 2 देशात काय चाललंय? मागच्या वेळेला मी हा विषय सांगितला होता ना की त्यांचे कलाकार इकडे. मला साधी गोष्ट सांगा, त्या जवानाला जो सरहद्दीवरती आज आपल्यासाठी म्हणून तिथे उभा आहे, कोणत्या क्षणी त्याचा प्राण जाईल माहिती नाही, त्याला आतून काय वाटत असेल की आम्ही इथे गोळ्या झाडतोय, गोळ्या झेलतोय, रोजच्या रोज ही सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, आपल्या जवानांची इथे शिर कापली जात आहेत, कोणतरी सुसाईड बॉम्बर घुसतोय आणि आमचे सैनिक उडवतोय. या सगळ्या गोष्टी चालू असताना त्याला आतून काय वाटत असेल की नाही, आमचा जो देश आमच्या मागे उभा राहायला पाहिजे तो देश आज टेलिव्हिजनवरती किंवा तिथे जाऊन आमच्या दुश्मनाबरोबरची मॅच बघण्यात गुंग आहे. विषय खेळाचा नाहीये, विषय कोणाबरोबर खेळण्याचा आहे.
म्हणजे जो संरक्षण करतोय तो मरतोय त्याची आम्हाला चिंता नाही, जो पिकवून आम्हाला अन्न खायला घालतोय त्याची आम्हाला चिंता नाही. मग कोणाची चिंता कोणाची करायची? आणि असंच चालू राहू देत. या देशावरती परकीयांनी 1000 वर्ष राज्य केले तर काय उगाच नाही, या असल्याचमुळे. हे आले, तुम्ही या, तुम्ही राज्य करा, तुम्ही या, तुम्ही राज्य करा, येताय मारताय आम्हाला मारा. तुम्ही स्वतः सामना बहिष्कार करणार टाकावा नाही अशी मागणी करणार. काही नाही, ते काय कसला बहिष्कार टाकाय तुमच्या बातमीसाठी? तुम्ही स्वतःही हा सामना बघणार नाही बिलकुल इथं बघत पण आवाहन करणार का? नाही, अजिबात काही आवाहन करून उपयोग नाही या देशाला. सगळेजण जाऊन आपापले मॅच बघणारच आहेत. पण बीसीसीआय आणि सरकारचं म्हणणं आहे की हे आयसीसी टुर्नामेंट हा. असल्यामुळे आंतरराष्ट्रीय ते स्तरावर- बॅकआउट करू शकत अहो नाही. एक मिनिट, पाकिस्तानला एकदा त्या श्रीलंकेवरती हल्ला झाला, त्याच्यानंतर तुमच्या टीमने सांगितलं ना की आम्ही जाऊन खेळणार नाही म्हणून तिकडे. त्याच्यात बीसीसीआय आणि आयसीसी काय त्यांचा काही संबंध होता का? हा, आमच्या प्लेयर्सना आणि आमच्या लोकांना कळलं पाहिजे ना की नाही खेळणार आम्ही. काहीतरी एकदा मणका दाखवा आहे आम्हाला. साहेब, घरच्यांच्या वेळी तुम्ही एक मुद्दा म्हणाला होता की जातीपातीचं एक राजकारण राज्यात खेळलं जातं. तुम्हाला असं वाटतं की जेव्हा शेतकऱ्यांचा संप सुरू आहे तेव्हा शहरी विरुद्ध ग्रामीण महाराष्ट्र असं एक चित्र निर्माण केल्याचा एक प्रयत्न केला काय जातो? संबंध आहे त्याचा जातीशी काय संबंध? नाही नाही, तसं त्यावेळेस जसं लोकांना वेगळे वाद निर्माण झाले होते वेगळ्या जातीपातींचे, तसे आता शहर आणि ग्रामीण भाग असा काहीतरी एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. असं काय मला वाटतं. ठीक आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.